नंतर पाहूयात पुढची बातमी। हुंडाबळीनं पुन्हा एकदा राज्य हादरलंय। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून दीप्ती मगर या इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केली आहे। तर वैष्णवी हगवणेला अजून न्याय मिळालेला नाहीये आणि तोच आणखी एका हुंडाबळीची दुर्दैवी घटना समोर आली आहे। मुलाचा हव्यास आणि संपत्तीचा लोभ यामुळे अजून एक आत्महत्या झाली। तिचे नवरा आणि सासूला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। दीप्ती मगरच्या आत्महत्येमुळे मगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ज्या घरात दीप्ती सून म्हणून गेली तिथेच तिच्यावर गळफास घेण्याची वेळ आली। स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलीसमोर दीप्तीनं गळफास घेतलाय। त्या चिमुरडीची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही। इंजिनियर असलेल्या दीप्तीचा मगर कुटुंबानं 6 वर्षांपूर्वी रोहन चौधरी सोबत विवाह लावून दिला होता। 50 तोळा सोनं देऊन दीप्तीचं थाटामाटात लग्न लावून दिलं होतं। मात्र चारित्र्यावर संशय घेत दिसायला सुंदर नाही म्हणत दीप्तीचा छळ केला जात होता। सासरच्यांना 10 लाख रुपये कॅश आणि कारसाठी 25 लाख रुपयेही दिले होते। पैसे देऊनही छळ सुरूच होता। एवढंच नाही तर दीप्तीच्या मनाविरुद्ध जाऊन तिची गर्भलिंग तपासणीही केली गेली। दुसरी ही मुलगीच असल्याचं कळल्यानंतर तिला गर्भपातही करायला लावला। मात्र तरीही त्रास संपत नव्हता। यामुळे अखेर दीप्तीनं आत्महत्या केली आहे। दीप्तीची सासू सरपंच तर सासरे शिक्षक आहेत। मात्र ही मंडळी घरातच संस्कार लावू शकले नाहीत। त्या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी दीप्तीच्या नातेवाईकांनी केली आहे। तिचे नवरा आणि सासूला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते दोघे अजून तिचे चुलते सासरे आणि दीर जे फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना फरार करण्यात जे मदत करतायत त्यांच्यावर पण कारवाई कडक झाली पाहिजे। जर आमच्या मुलीला ते व्यवस्थित जीव लावून सांभाळू शकले नाही तर तिच्या एवढीशा लेकराला ते काय सांभाळणार आहेत। प्लस तिचं जे 5 महिन्याचं त्यांनी गर्भलिंग तपासणी करून त्यांनी जे त्यांचा गर्भपात करून घेतला, जर एवढी क्रूर भावना त्यांची असेल तर आत्ता असलेल्या त्या छोट्या मुलीला ते काय सांभाळणार आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मगर कुटुंबियांची भेट घेतली आहे। पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही हुंडाबळी सुरूच आहे। अशा घटना रोखण्यासाठी तुम्ही काय केलं असा सवाल मगर कुटुंबियांनी उपस्थित केला। त्यावर चाकणकरांनी आपणच आपल्या लेकीच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू असा शब्द दिला। पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असतील आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे। या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे 2 राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडूनही इतर पुरावे गोळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवू। आता उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचा पती, दीर आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तर पती रोहन चौधरी आणि सासू सुनीता चौधरीला अटक केली आहे। मात्र खरा प्रश्न हा आहे की हा हुंडाबळी थांबणार तरी कधी। वंशासाठी मुलगा असण्याचा हव्यास आणि संपत्तीचा लोभ यामुळे किती दीप्ती वैष्णवींचा जीव गमवायचा आहे। कठोर कायदे असूनही हुंडाबळी का थांबत नाहीये याचा आता आपण सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।